कला दर्पण न्यूज। हुपरीत छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती परिसर दुरुस्तीसाठी हिंदू महासभेचं निवेदन। हुपरी शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती परिसराची दुरावस्था झाल्यानं त्या ठिकाणी तातडीनं दुरुस्ती व सुशोभीकरणाची कामं करण्यात यावीत अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभा हुपरी शहर यांच्या वतीनं हुपरी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आलंय की छत्रपती शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती परिसरातील फरशी अनेक ठिकाणी तुटलेली व उखडलेली आहे। तसेच परिसरातील स्टील ग्रिलचे वेल्डिंग ही खराब अवस्थेत असल्यानं परिसराची सुरक्षितता आणि सौंदर्य दोन्ही बाधित झालंय। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा परिसर शहरातील नागरिकांच्या श्रद्धेचं आणि अभिमानाचं केंद्र मानला जातो। दरवर्षी इथं शिवजयंतीसह विविध सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। मात्र सध्या परिसराची अवस्था अत्यंत खराब झाल्यानं कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेच्या वतीनं नगर परिषद प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या। मूर्ती परिसरातील तुटलेली व खराब झालेली फरशी तात्काळ दुरुस्त करणे, स्टील ग्रिलचे वेल्डिंग व इतर आवश्यक दुरुस्तींची कामं त्वरित पूर्ण करणे, संपूर्ण परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी व आवश्यक सुशोभीकरण करणे, आगामी शिवजयंतीपूर्वी सर्व कामं पूर्ण करून परिसर सुस्थितीत आणणे, या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेऊन नगर परिषद प्रशासनानं तातडीनं आवश्यक ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा अखिल भारत हिंदू महासभा हुपरी शहर यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, हुपरी शहर प्रमुख संजय पाटील, निळकंठ माने, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भरत मेहते, नितीन काकडे, विक्रम सावंत, सागर शिंदे, संतोष परीट, बबलू मुधाळे, विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादासो कामते, युवा शहर आघाडी भरत देसाई, उपविभाग प्रमुख संदीप भंडारे, रेंदाळ शहर प्रमुख सचिन सादळे, काका सूर्यवंशी, उपशहर निलेश कदम, सचिन माळी, शुभम सकाराम पांढरबळे, योगेश पाटील, उमेश लोंडे, अक्षय चौगुले, ओमकार जांभळे, सकाराम मुधाळे, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते।